गुड इव्हनिंग. येस, कोणी रीडर आहे आजच्या सेशनसाठी? कोणी वाचायला तयार आहे? ओके. स्क्रीन शेअर झाली आहे. ओके. परवाचं जे आपलं सेशन झालं त्यामधला थोडासा पार्ट रेकॉर्ड व्हायचा राहून गेलेला आहे. सो थोडक्यात रिव्हिजन करते. आय होप मी तुम्हाला काहीतरी असाइनमेंट दिली होती, एक छोटी असाइनमेंट दिलेली होती ती तुम्ही केली असावी. केली आहे का? येस. तुमचं नाव सांगता मॅडम? कोण आहे रेडी? मी अनम्यूट करते तुम्हाला. उज्ज्वला मॅडम. हां, इथे उज्ज्वला. नाव दिसतंय ना स्क्रीनवरती? नाही उज्ज्वला नाव आहे. ओके, ठीक आहे उज्ज्वला मॅडम, तुम्ही वाचू शकता. आधी मी थोडक्यात रिव्हिजन करते कारण हा पार्ट रेकॉर्ड व्हायचा राहून गेलेला आहे मला वाटतं. एका महान रहस्याची उकल. ओके, तुम्हाला असाइनमेंट काय दिली होती लक्षात आहे? आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जादू लवकरात लवकर सुरू व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी मी काहीतरी सांगितलेलं होतं. ॲक्च्युली आपल्या असाइनमेंट होणार आहेत डे 1 पासून, जे सिस्टमॅटिक रॉन्डा बर्ननी या पुस्तकाचं असं डिझायनिंग केलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक दिवशी तुम्हाला तिने प्रॉपर सांगितलेले की आजची असाइनमेंट काय असणार आहे. जर का तुम्ही ह्या असाइनमेंट त्या दिवशी केल्या तरच तुमच्या आयुष्यामध्ये जादू होणार आहे. मग ही सवय व्हावी यासाठी खरं तर मी कालची असाइनमेंट दिलेली होती. खरं तर ही असाइनमेंट यामध्ये इन्क्लूड नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे मूड शिफ्टर्स म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात अशा गोष्टींची लिस्ट करायची. बरोबर, जसं की कुणाला गाणी ऐकायला आवडतं, कुणाला डान्स करायला आवडतं, कुणाला एखादं भजन आवडत असेल, कुणाला एखादं सुगम संगीत ऐकायला आवडत असेल. सो काहीही असू शकते तुमची आवड. बसून आपल्याला एक लिस्ट करायची होती. जर ती केली नसेल तर तुम्हाला अजूनही वेळ आहे. उद्याच्या दिवसामध्ये ती लिस्ट करायची आहे. का तर ज्या वेळेला आपण लाईनच्या खाली जातो, जसं की मी शेअर केलेलं आहे फिलिंग चार्ट, त्या चार्टमध्ये काही लाईन आहे मधल्या साईडला आणि त्या लाईनच्या वरच्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या सगळ्या पॉझिटिव्ह म्हणून कन्सिडर केल्या जातात आणि लाईनच्या खालच्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह. मग आपल्याला निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये राहून आपल्या आयुष्यामध्ये जादू आणणं शक्य नाही आहे. त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह, जेवढं जास्त पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहायचं आहे. मग ज्या वेळेला आपल्याला असं जाणवतं अरे पटकन राग येतो आपल्याला, आपण काहीतरी बोलून जातो आणि ठीक आहे तोंडातून निघालेला शब्द ठीक आहे जाऊ देत, सुरुवातीला कष्ट पडणार आहेत तुम्हाला. एखाद्या रागामध्ये शब्द बोलून गेला तरी त्या क्षणी जरी तुमच्या लक्षात आलं की अरे मी लाईनच्या खाली गेलो आहे किंवा गेली आहे आणि तुम्ही इमिजिएटली मूड शिफ्टरचा यूज केला, स्वतः गाणं गुणगुणायला लागा किंवा आकडे म्हणायला लागा, काहीही करा. तुम्हाला ज्या कुठल्या गोष्टी या लाईनमधनं वरती काढतील त्या गोष्टी तुम्हाला करायच्या. दुसरी गोष्ट, सकाळी उठल्यानंतर मी सूर्यदेवाला नमस्कार करायला सांगितलं होतं, त्याला फक्त थँक्यू म्हणायला सांगितलं होतं. ते केलंय आपण? हो. ओके, गुड. सो स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी आत्ता फक्त सांगितलं सूर्यदेवाला थँक्यू म्हणा, पण ते थँक्यू कसं म्हणायचं, वाक्यरचना कशी करायची हे सगळं आपण डे 1 पासून शिकणार आहोत. सो आत्ता बेसिक गोष्ट एवढीच सांगितलेली आहे मी की सूर्यदेवाला थँक्यू म्हणा किंवा सकाळी मला जाग आली, मला नवीन आयुष्य दिलं, नवीन दिवस दिला माझ्या आयुष्यामध्ये, यासाठी थँक्यू म्हणा. ओके, लेट अस स्टार्ट. एका महान रहस्याची उकल. यामध्ये आपण हे स्टेटमेंट वाचलेलं आहे की ज्या स्टेटमेंटमुळे खूप लोक कन्फ्यूज झालेले आहेत, गोंधळात पडलेले आहेत. हे स्टेटमेंट काय होतं तर हे बायबलमध्ये थोडासा डिस्टर्बन्स येतोय. उज्ज्वला जे तुम्हाला म्यूट करते, नंतर वाचण्याच्या वेळेला मी अनम्यूट करते. हो चालेल. तर हे जे स्टेटमेंट आहे ते बायबलच्या पुस्तकामधून घेतलेलं आहे. तर हे स्टेटमेंट काय आहे? ज्याची इच्छा, सॉरी इथे स्टेटमेंटमध्ये मिस्टेक आहे कारण हे इंग्लिशचं कन्व्हर्जन केलेलं आहे.
ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर ज्याच्या जवळ आहे हा इथे वर्ड असायला पाहिजे. ज्याच्या जवळ आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. तर मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे या वाक्यामध्ये एक कोडं आहे. हे कोडं काय आहे? तर त्या कोड्याचं उत्तर म्हणजे एकच शब्द आहे. हे वाक्य वाचल्यानंतर आपण एकदम कन्फ्यूज होऊन जातो की अरे असं कसं होईल? ज्याच्याजवळ आहे त्यालाच अजून मिळेल. मग जर का एखाद्याकडे संपत्ती आहे तर त्याला अजून धनसंपत्ती मिळेल आणि ज्याच्याजवळ नाही आहे त्याच्याकडे जी आहे ती सुद्धा हिरावून घेतली जाईल. तर ॲक्च्युली हे पझल नेमकं काय आहे? याचं उत्तर असं आहे, एका शब्दामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर म्हणजे कृतज्ञता. ज्याच्याजवळ कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल. त्याला किंवा तिला ते मुबलक प्रमाणात मिळेल. बघा, अधिक मिळेल म्हणजेच काय? इन अबंडन्स, भरपूर, गणती करता येणार नाही इतक्या प्रमाणात मिळेल. पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. जर का तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल कृतज्ञ नसाल, बरं हे नेमकं कसं कृतज्ञ व्हायचं, काय बोलायचं, कसं वागायचं, हे आपण प्रत्येक चॅप्टरमध्ये शिकणार आहोत यापुढे. येस, तर इथे सांगण्याचा अर्थ हाच आहे की फक्त बायबलच नाही किंवा फक्त आपल्या हिंदू धर्माची गीताच नाही, तर कुराणातही हेच वचन दिलेलं आहे. म्हणजे सगळ्या धर्माची पुस्तकं जर का तुम्ही बघितली तर त्या सर्वांमध्ये हेच फक्त वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे, व्यक्त करण्यात आलेलं आहे. काय की जर का तू कृतज्ञ असशील तर तुला मी अधिक देईन, पण जर का तू कृतज्ञपणे वागलास तर मात्र माझी शिक्षा खरोखरच कठोर आहे. मग हा कृतज्ञपणा म्हणजे काय? कृतज्ञ नसणं म्हणजेच कृतज्ञपणा आहे. तुम्ही म्हणाल मी तर कोणाचं कधीच वाईट केलेलं नाही आहे, मी तर सगळ्यांशीच नीटच बोलतो. हां, तरी पण माझ्या आयुष्यामध्ये असं काय? तर याचं कारण आहे तुम्ही कृतज्ञ नाही आहात. ओके, हा सार्वत्रिक नियम आहे. इथलं अतिशय महत्त्वाचं वाक्य आपण पाहिलं की सजातीय गुणांमध्ये आकर्षण असतं. म्हणजे काय? लाईक अट्रॅक्ट्स लाईक. तुमचे विचार, तुमचे शब्द हे त्याच गोष्टींना आकर्षित करतात. जसे तुमचे शब्द असतात, जसे तुमचे विचार असतात, त्याच पद्धतीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत येणार आहेत. जसं की आत्ताची सध्याची सिच्युएशनच बघा. सध्या सगळीकडे जे काही अराजक माजलेलं आहे, कुठलं तर एक कुठला तरी आजार आला दुसऱ्या देशामधून आणि त्यांनी सगळीकडे गोंधळ केला. पण हा गोंधळ केल्यानंतर आपल्या माणसांची अशी टेंडन्सी आहे की हां, किंवा आपल्या माणसांची असं म्हणता येणार नाही, पण आपल्याकडे जी मीडिया आहे, मीडिया म्हणजे कोणकोणत्या फॉर्ममध्ये आहे, एक तर न्यूजपेपर आहे किंवा टी व्हीवरती न्यूज आपण बघतो. त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये सुद्धा या गोष्टी अवेलेबल असतात. व्हॉट्सअपच्या थ्रू वेगवेगळ्या गोष्टी स्प्रेड होत असतात. तर याच्यामधनं माणूस तोच विचार करायला लागला, हां, कोरोना 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 कोरोना, याने असं होतं, याने तसं होतं, श्वास घ्यायला त्रास होतो, हे खूप साऱ्या गोष्टी त्याच रिपीट झाल्या आणि तो जो ठाण मांडून बसला तो हलायचं नाव पण घेत नाही आहे. तुम्हाला माहीत नसेल पण पूर्वीच्या काळी ज्यावेळेला असे आजार, यापूर्वी पण बरेच आजार होऊन गेलेले आहेत. जर तुम्हाला माहिती असतील, ऐकले असतील तर प्लेगसारखा आजार होऊन गेलेला आहे. पण त्या काळामध्ये कधीच त्या आजाराचं नाव घेतलं जात नव्हतं, त्या आजाराला आकर्षित केलं जात नव्हतं. पण आज ते होतं आणि त्याला खरं तर कारणीभूत आहे ही आपली मीडिया. कारण रोज सतत त्याच बातम्या आणि आपण पण क्युरिओसिटीने बघत राहतो. अरे बघू आज किती आकडा आहे, अरे बापरे. म्हणजे थोडक्यात आपण त्या गोष्टीला एनर्जी देत असतो आणि मग लाईक अट्रॅक्ट्स लाईकप्रमाणे ते अजून आणि अजून घडत जाते. मग इथे तुम्ही ठरवायचं आहे. मी आत्ता हा शब्द उच्चारला खरं तर, कारण मला हा उच्चारणं गरजेचं होतं आज, कारण बरेच जण नवीन पार्टिसिपंट्स आहेत, त्यांना पण मला सांगायचं की हा शब्द आपण घ्यायचा नाही, हा शब्दच आपल्या आयुष्यातून तडीपार करायचा आहे. हा जो कोणी आजार आहे याच्याऐवजी मी कदाचित मेसेज पण पाठवला असेल, कुठलाही शब्द द्या त्याला काकडी म्हणा, नारायण म्हणा, विष्णू म्हणा, काही म्हणा. ज्या शब्दांनी तुम्हाला छान फिलिंग येतं आहे असा शब्द त्याला द्या. पण खरं तर आपल्याला हे बोलणंच टाळायचं आहे. पण बोलणं टाळण्यासाठीची सुरुवातीची स्टेप काय आहे की त्याचं नाव बदलून टाका. कारण ते नाव घेतल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर तो विषाणू कसा आहे तोच खरं तर प्रकट होतो आणि त्याला आपण अजून एनर्जी देतो. मग ही एनर्जी म्हणजे काय? तर ती एनर्जीसुद्धा तुम्हाला मी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी सांगणार आहे की नेमकी एनर्जी काय असते. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन की उद्यापासून सकाळी उठल्यानंतर जे तुम्ही न्यूजपेपर वाचत असता किंवा मोबाईल हातात घेता पटकन किंवा टी व्ही चालू करता की बघू तरी आज काय सिच्युएशन आहे काय, तर हे बंद करायचं आहे. पेपर वाचा, पण सकाळी वाचू नका. कारण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सकाळच्या वेळेलासुद्धा आपलं सबकॉन्शियस माइंड जागं असतं. बऱ्याच जणांना सवय असते, उठलं की डोळे चोळत पहिलं दार उघडतात, पेपर घेतात आणि मग पेपर उघडतात तर त्याच्यामध्ये खूप सुंदर बातम्या असतात की
खरं तर सुंदर बातम्या खूपच कमी असतात. ॲक्सिडेंटच्या केसेस, आत्महत्येचे केसेस आणि हा जो आजार आहे याच्या बातम्या खूप साऱ्या असतात आणि आपण सबकॉन्शियस माइंड आपलं त्यावेळेला जागं असतं. थोडक्यात आपण आपल्याकडे त्या गोष्टी आकर्षित करतो. थोडा वेळ जाऊ द्या, तुम्ही पूर्ण जागे झालात, कॉन्शियस माइंड तुमचं जागं झालं की त्याच्यानंतर तुम्ही पेपर घ्या हातामध्ये किंवा त्याच्यानंतर टी व्ही चालू करा. येस, आता ही जी एनर्जी इथे बघा, हे लास्ट स्टेटमेंट. तुमच्या जीवनात तुमचे विचार आणि भावना ही एक चैतन्य असल्यामुळे आकर्षणाच्या या नियमानुसार ते चालवले जातात. चैतन्य म्हणजेच ऊर्जा. मग ही ऊर्जा किंवा एनर्जी ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, तर ही नेमकी कशी असते? तर कधी आपण तिला पाहिलेली नाही आहे. आपल्याला एवढं माहिती आहे, आपल्याला भूक लागते म्हणजेच आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होत असते. बरं, ही नेमकी कशी असते? किंवा आकर्षणाचा नियम चालतो की आपण जे बोलतोय तेच आपल्याकडे अट्रॅक्ट होतं. मग ही ऊर्जा नेमकी कशी तयार होते? तर याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट मी आत्ता करायला सांगणार आहे. तुम्ही जिथे कुठे बसला असाल ताठ बसा. तुमच्या पाठीचा मणका एकदम सरळ असायला पाहिजे. कधीही एखादी गोष्ट ज्यावेळेला शिकायची असते त्यावेळेला आपला पाठीचा मणका सरळ असला पाहिजे. तुम्हाला माहीत असेल नसेल, आपल्या पाठीच्या मणक्याला 33 रिंग्ज असतात, असे सर्क्युलर शेपमध्ये रिंग्ज असतात. सो हा मणका ज्यावेळेला आपण ताठ करतो त्यावेळेला आपला पूर्णपणे फोकस समोरच्या गोष्टीकडे असतो. सो आत्ता तुम्ही एकदम ताठ बसायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे. काही वेळेला चुकीचा श्वास घेण्याची पद्धत आपण करतो. तर श्वास वर ओढताना पोट बाहेर आलं पाहिजे. थोडा वेळ होल्ड करा. सोडा. येस. आता तुम्हाला काय करायचं आहे, आपले दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे. जेवढं शक्य होईल तेवढे घासायचे. घासत राहा. अजून घासा. एनर्जी दिसत नाही आहे आपल्याला, पण जाणवतीये हाताला. थोडी गरमाहट म्हणतात तशी जाणवतीये. जेवढं शक्य होईल तेवढं घासा. आता हात थोडासा बेंड करून त्याच्यामध्ये गॅप तयार करायची, अशी. काही जाणवतंय हातांच्या मध्ये? तुम्ही म्यूट असाल, सॉरी, मी तुम्हाला प्रश्न विचारते खरं. ठीक आहे. याच्यानंतर बॉल सारखं फॉर्म करायचा प्रयत्न करा. म्यूट ठेवा प्लीज. म्यूट ठेवा. आता स्ट्रेच करा. परत जवळ घ्या. स्ट्रेच करा. जवळ घ्या. जाणवते एनर्जी? हात वर करा. आपली हॉटेलमधली क्वार्टर प्लेट असते ना, तेवढा गॅप ठेवा. त्या एनर्जीकडे बघा आणि श्वासाबरोबर ती आत घ्या. येस, तुम्ही अनम्यूट करू शकता. काही जाणवलं? काही फिलिंग हातामध्ये जाणवलं? दोन्ही हातांच्या मध्ये? अनम्यूट करू शकता तुम्ही आणि बोलू शकता. येस. येस मॅम. जाणवलं? सो ही एनर्जी जी आहे ती आपल्याला दिसत हो. नसते, पण ती आहे. ती अस्तित्वात आहे. हे आपल्याला मान्य करायलाच पाहिजे. हां, सॉरी प्रणालीजी, मी आत्ता ते ऑप्शन सिलेक्ट केले. ओके. सो ज्या वेळेला तुम्ही असा विचार करता की कोणतीही निगेटिव्ह गोष्ट, मला माझं काम आवडत नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत, किंवा आता कसं होणार, म्यूट ठेवा. सो कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह विचार तो आपल्याकडे तशी सिच्युएशन पुन्हा पुन्हा आणून ठेवणार आहे. मग ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनला आपल्या बाजूनी कसं वळवायचं, म्हणजे आपल्याला हव्यात त्या गोष्टी घडवण्यासाठी नेमकं काय करायचं, हे आपण हळूहळू पुढे बघणार आहोत.
फक्त आत्ता या क्षणी आजच्या दिवस, आज आणि उद्याचा दिवस तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोणतीही निगेटिव्ह गोष्ट बोलायची नाही आहे. म्हणजे सुरुवात करायची आहे आजपासून पूर्ण पुढचा 1 महिना. हा पुढचा 1 महिना म्हणजे असं समजायचं आहे की तुमचे ते दिवस आठवा ज्यावेळेला तुम्ही बोर्डाची एक्झाम दिलेली होती. 12वी किंवा 10वीची बोर्डाची एक्झाम होती, 1 महिन्यावर आली एक्झाम. तुम्ही कसं दिवसरात्र अभ्यास केला होता, जागून हे करून. दिवसरात्र तुमच्या डोक्यामध्ये तेच विचार होते. आपली आई आपली काळजी घेत होती, सगळं आपल्याला जागेवर आणून देत होती. सो त्या पद्धतीने पूर्ण डेडिकेशनने तुम्हाला हा महिना घालवायचा आहे. तरच तुमचं पूर्ण आयुष्य पुढे चेंज होणार आहे. ओके. सो आपली बोर्डाची एक्झाम आहे आणि हा पूर्ण 1 महिना आपल्याला तेवढी मेहनत घ्यायची आहे आणि पूर्णपणे कृतज्ञतेला वाहून द्यायचं आहे आपल्याला स्वतःला. हे लक्षात ठेवायचं आहे. कारण मी कितीही चांगलं बोलले, कितीही तुम्हाला ऐकायला चांगलं वाटलं, तरी जोपर्यंत तुम्ही असाइनमेंट करत नाही आहात तोपर्यंत याचा उपयोग होणार नाही आहे. त्यामुळे आणि आता तर सध्या लॉकडाऊन आहे, तर खरं तर मला असं वाटतं की देवाने जे करतो ना, देव असं म्हणतात ना की जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. तर हे जे घडलंय ते चांगल्यासाठीच आहे. तुमच्या आयुष्यामध्ये आता खूप मोठा बदल होणार आहे. तुम्हाला हवी ती स्वप्न तुमची पूर्ण होणार आहेत. छोट्या गोष्टींपासून मोठ्या स्वप्नांपर्यंत तुम्हाला हवं ते घर तुम्हाला मिळणार आहे. तुमचं एखादं बंगल्याचं स्वप्न असेल तर ते पूर्ण होणार आहे. तुम्हाला लग्नासाठी जोडीदार मिळत नसेल तर तो मिळणार आहे. तुम्हाला हवा तसा मिळणार आहे. ॲडजस्टमेंट तुम्हाला करायला लागणार नाही आहे. तुम्हाला हवा तसा, जशी तुम्ही डिमांड करणार आहात, जसा जिनी असतो की नाही अल्लादीनच्या दिव्यामधून बाहेर पडतो, तो अल्लादीनचा दिवा तुम्ही घासायचा आहे आणि त्याच्यामधनं जिनी बाहेर आल्यानंतर तुम्हाला तुमची विश मागायची आहे. पण तिथे तरी लिमिटेशन्स होते की 3च विश तुमच्या पूर्ण करणार जिनी. पण इथे हा जो जिनी आहे युनिवर्स नावाचा, तो जिनी तुमच्या अनलिमिटेड विशेस 300, 400, 500 जेवढ्या काही इच्छा आहेत, छोट्या असू देत मोठ्या असू देत, त्यात पूर्ण करणार आहे. हे लक्षात घ्या. आणि या सगळ्या गोष्टींना सायंटिफिक बेस आहे. कारण या पुस्तकामध्येच तुम्हाला ठिकठिकाणी वेगवेगळे शास्त्रज्ञ, त्यांचे विचार तुम्हाला दिसणार आहेत, वाचायला मिळणार आहेत. येस. प्रत्येक क्रियेला नेहमी त्याच्या विरोधी आणि समान प्रतिक्रिया असते. हा नियमसुद्धा आपण वाचलेला आहे की कोणती गोष्ट तुम्ही ज्या पद्धतीने वागता तुम्हाला त्याचं फळ तसंच मिळतं. त्याच्या विरोधी याचा अर्थ काय घ्यायचा आहे? जसं की मी एखादा भिंतीवरती बॉल टाकलेला आहे. बॉल फेकल्यानंतर तो माझ्याकडे परत येणार आहे. मी टाकलेला आहे तो माझ्याकडे परत येणार आहे. म्हणजेच काय, विरुद्ध दिशेने तो परत आला. आणि समान प्रतिक्रिया म्हणजे काय, समान जेवढ्या फोर्सने मी तो टाकलेला आहे तेवढ्याच फोर्सने तो परत येणार आहे. सो जर का तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तर तुम्हाला ती आधी द्यायला पाहिजे. विरोधी आणि समान प्रतिक्रिया म्हणजे काय की जर का तुम्हाला प्रेम हवं आहे समोरच्याकडून तर तुम्हाला प्रेम दिलं पाहिजे. ती समान प्रतिक्रिया झाली. विरोधी म्हणजे काय, पलीकडच्या व्यक्तीकडून मिळणार आहे. जर तुम्हाला पैसे हवे आहेत तुम्हाला आधी पैसे दिले पाहिजेत. जर तुम्हाला ॲप्रिशिएशन हवं आहे, तुम्हाला असं वाटतं की मला कोणी समजून घेत नाही आहे, तुम्ही आधी दुसऱ्याला समजून घ्या. ॲप्रिशिएशन, तुमचं कौतुक कोणी करत नाही आहे, मी केलेल्या कामाचं क्रेडिट मला मिळत नाही आहे, तुम्ही आधी दुसऱ्याचं कौतुक करायला सुरुवात करा. सो हा न्यूटनचा साधा सोप्पा नियम आहे की प्रत्येक क्रियेला त्याच्या विरोधी आणि समान प्रतिक्रिया असते. सो हा आपल्याला अंगी बाळगायचा आहे. कृतज्ञतेचा सोनेरी धागा, यामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी, म्हणजे जे अनुयायी आहेत वेगवेगळ्या धर्माचे, कुठलाही धर्म, इस्लाम असू देत, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, या सगळ्या धर्माच्या अनुयायींनी हेच सांगितलेलं आहे की आपण कृतज्ञता व्यक्त करा. आणि बघा इथे जीसस प्रत्येक चमत्कार करण्यापूर्वी आभार मानायचा. हे आपण पुढे बघणार आहोत. जर का आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे तर ती आधीच कशी आभार मानायची, आधीच आभार मानून ती कशी मिळवायची, हे आपण कसं ते सिस्टमॅटिक, मी तुम्हाला वाक्यरचना सांगणार आहे की वाक्य कशी लिहायची आहेत हे आपण पूर्ण बघणार आहोत. येस. सो इथे जे महान तत्त्ववेत्ते किंवा लीडर्स ज्यांना म्हणता येईल, हे काही उगीचच झालेले नाही आहेत. महात्मा गांधी, मदर तेरेसा, मार्टिन ल्युथर किंग, जे आपल्यासारखाच त्यांचा पण जन्म झालेला आहे नॉर्मल सर्वसामान्य घरामध्ये. ते जन्मतःच काही फार मोठ्या व्यक्ती नव्हत्या या सगळ्या इथं दिलेल्या, पण त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये काही स्ट्रगल फेस करायला लागलेला होता. पण त्यांनी काहीतरी अशी गोष्ट केली की ज्याचा परिणाम म्हणून ते आपल्या देशाचे हिरो बनले. मग जर का तुम्हाला वाटत असेल की
ठीक आहे, मला देशाचा हिरो नाही बनायचं, पण ॲटलिस्ट मला मी माझ्या स्वतःच्या मनात तरी हिरो असलं पाहिजे, माझ्या कुटुंबाच्या मनात तरी हिरो असलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या गोष्टीकडे आपण आता वळतो आहोत. येस, ज्या अल्बर्ट आइन्स्टाईनच्या शोधांमुळे, मी अनम्यूट करते उज्ज्वलाजी, इथून वाचा. इथून वाचू मॅडम. प्लीज. ज्या आइन्स्टाईनच्या शोधामुळे जगाकडे पाहण्याची आपली पद्धतच बदलली, त्या आइन्स्टाईनला ज्यावेळी त्याच्या या अतिशय महत्वाच्या कामगिरीबद्दल विचारलं, तेव्हा तो फक्त इतरांचे आभार मानण्यासाठी बोलला. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या या व्यक्तीने दिवसातून 100 वेळा इतरांनी या आधी केलेल्या कामाबद्दल त्याचे आभार मानले. त्यांचा मी शतशः ऋणी आहे असं सांगितलं. जीवनातील अनेक रहस्य अल्बर्ट आइन्स्टाईन यांना उलगडली होती. त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही आहे का? इतिहासातील अनेक महत्वाचे शोध अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लावले. हे काही विस्मयकारक आहे का? त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक दिवशी ते कृतज्ञतेने वागले आणि त्या बदल्यात त्यांना विविध प्रकारची विपुलता मिळाली. आयझॅक न्यूटन यांना जेव्हा त्यांच्या वैज्ञानिक शोधाच्या कामगिरीविषयी विचारण्यात आलं, त्यावेळी अलौकिक बुद्धिमत्तेच्या माझ्या आधी होऊन गेलेल्या व्यक्तींच्या खांद्यावर आपण उभे आहोत असं त्यांनी सांगितलं. आयझॅक न्यूटन यांचं विज्ञानाप्रती आणि मानव जातीप्रती अमूल्य योगदान आहे असं मत बहुसंख्य लोकांनी नुकतंच व्यक्त केलं आहे. न्यूटन यांनीही त्यांच्यापूर्वी जीवन जगलेल्या स्त्रिया आणि पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वैज्ञानिक, तत्वज्ञ, संशोधक, शोधक, पहिले शोध लावणारे आणि प्रेषित ज्यांनी ज्यांनी कृतज्ञतापूर्वक आचरण केले, त्यांना त्यांची फळे चाखायला मिळाली. परंतु आजही बहुसंख्य लोकांना कृतज्ञतेच्या या शक्तीची जाणीव अजूनही झालेली नाही. कारण तुमच्या जगण्यात जर तुम्हाला कृतज्ञतेची जादू अनुभवायची असेल, तर तुम्हाला ती प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल. येस. अल्बर्ट आइन्स्टाईन या सायंटिस्टनी इतके सारे शोध लावले, पण ते शोध लावताना त्यांना अपयश आलं होतं का? तर हो, अपयश त्यांना खूप वेळा आलं. तोपर्यंत जग त्यांना ओळखत नव्हतं. पण तरी त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत आणि त्या प्रयत्नांना कशाची जोड दिली? तर कृतज्ञतेची. यामुळेच खरं तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये यशाला खेचून आणू शकले. जसे अल्बर्ट आइन्स्टाईन, त्याचप्रमाणे आयझॅक न्यूटन. याचप्रमाणे खूप सारे असे शोधक आहेत की ज्यांनी कृतज्ञतेचं आचरण केलं आणि त्यांना त्याची फळं चाखायला मिळाली. जर का तुम्हाला सुद्धा तुमच्या जगण्यामध्ये ही जादू अनुभवायची असेल, तर ती तुम्हाला प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल. येस, माझा शोध. पुढे वाचा. माझा शोध. कृतज्ञतेबद्दल व्यक्ती जेव्हा अज्ञानी असते तेव्हा आपलं आयुष्य कसं असतं आणि तुम्ही जेव्हा कृतज्ञता हा तुमच्या जीवनाचाच एक भाग बनवला तेव्हा काय होतं, याबाबत माझी स्वतःचीच कहाणी म्हणजे अगदी परिपूर्ण उदाहरण आहे. येस. 6 वर्ष. एक मिनिट. इथे कृतज्ञतेबाबत व्यक्ती जेव्हा अज्ञानी असतो, जसं की आपण अज्ञानी आहोत आजपर्यंत, कारण आपल्यापासून हे फार पूर्वी लपवून ठेवण्यात आलेलं होतं. आपल्यापासून लपवलेलं होतं. सर्वसामान्य माणसापर्यंत ते उघड केलेलं नव्हतं. पण तुम्हाला सांगते, आपल्या देशातली 95% अशी जनता आहे की जी गरिबीमध्ये दिवस काढतीये किंवा सर्वसामान्य आयुष्य जगतीये. पण 5% लोक अशी आहेत की जी प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांना हे रहस्य कळलेलं होतं. का? त्यांना हे रहस्य लक्षात आलं आणि त्यांनी त्यांच्या जीवनाचाच कृतज्ञतेला त्यांच्या जीवनाचा एक भाग बनवला. पण ही गोष्ट त्यांनी आपल्यापासून लपवून ठेवलेली आहे. सो इथे आता लेखिका रॉन्डा बर्न तिच्या आयुष्याची कहाणी सांगते, ज्या वेळेला ती सुद्धा या गोष्टीच्या बाबतीत अज्ञानी होती. वाचूया. 6 वर्षापूर्वी जर मला कोणी विचारलं असतं की तू कृतज्ञ आणि केलेले उपकार स्मरणारी आहेस का, तर मी लगेच उत्तर दिलं असतं की होय, नक्कीच मी कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. कोणी जर मला भेटवस्तू दिली, कोणीतरी माझ्यासाठी दार उघडलं किंवा जेव्हा एखादी व्यक्ती माझ्यासाठी काही करते, तेव्हा मी लगेच त्याचे आभार मानते.
खरं सत्य हे होतं की मी अजिबात कृतज्ञ व्यक्ती नव्हते. कृतज्ञ असणं याचा नेमका अर्थ मला माहीत नव्हता. कोणाचे तरी एखाद्या वेळी केवळ एक मिनिट मॅडम. कोणाचे तरी एखाद्या वेळी केवळ आभार मानल्यामुळे किंवा धन्यवाद दिल्यामुळे मी कृतज्ञ व्यक्ती बनणार नव्हते. कृतज्ञतेविना माझं आयुष्य एक मोठं आव्हानच होतं. मी कर्जात होते आणि दर महिन्याला त्यात थोडी-थोडी वाढच होत होती. मी खरोखरच खूप कष्ट करायचे, पण माझ्या आर्थिक स्थितीत काहीच सुधारणा झाली नव्हती. वाढतं कर्ज आणि या बिकट परिस्थितीमुळे मनावरील ताण सतत वाढत होता. याच काळात मी प्रत्येक व्यक्तीला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे माझे नातेसंबंध घड्याळातील लंबकाप्रमाणे चांगलेपणाकडून अनर्थकारकतेकडे हेलकावे खाऊ लागले. खरं तर खरं तर पूर्वी मी निरोगी होते, पण नंतर प्रत्येक दिवसाच्या शेवटी मला अतिशय दमल्यासारखं वाटायचं. मला नेहमी सर्दी व्हायची. प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही त्या हवामानाप्रमाणे आजार व्हायचा. मी जेव्हा मित्रांबरोबर असायची किंवा मी सुट्टीवर जायची, तेव्हा आनंदाचे काही क्षण मी अनुभवायची. पण हा जो काळ मी आनंदात घालवला, तो आता मात्र जास्त काम भरून द्यावा लागणार, या वास्तवाचं भान आलं, की माझा सर्व आनंदच नष्ट होऊन जायचा. पुढे मी वाचा. जगत नव्हते. एक-एक दिवस, एक पगार ते दुसरा पगार कसाबसा तग धरून जिवंत राहत होते. जीवनात एक प्रश्न सोडवते न सोडवते, की लगेच दुसरे प्रश्न हजर असायचे. पण नंतर काहीतरी घडलं आणि त्या दिवसापासून पुढं माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. जीवनाचं रहस्य मला उलगडलं. परिणामी मला लागलेल्या शोधानुसार प्रत्येक दिवशी मी कृतज्ञतेचे आचरण करायला लागले. याचा परिणाम म्हणजे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. कृतज्ञतेचं जेव्हा मी जास्तीत जास्त आचरण करायला लागले, तेव्हा त्याचे जास्तच परिणाम मला जाणवायला लागले. माझं आयुष्य खरोखरच जादूमय होऊन गेलं. आयुष्यात पहिल्यांदाच मी कर्जमुक्त झाले आणि लवकरच मला जे हवे होते, ते खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा मला मिळू लागला. माझ्या नातेसंबंधातील कामाच्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या नाहीशा झाल्या आणि रोज काहीतरी नव्या अडथळ्यांना सामोरे जाण्याऐवजी माझ्या आयुष्यात एकामागून एक चांगल्या घटना घडू लागल्या. माझ्या आरोग्यात आणि ऊर्जेत नाट्यमयरित्या फरक घडून आला आणि माझ्या विशी वाटायचं त्यापेक्षाही आता मला चांगलं वाटू लागलं. अगदी थोड्या महिन्यातच आधीच्या काही वर्षापेक्षा माझे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण झाले आणि मी माझ्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रांबरोबर जास्त काळ आनंदात घालवू लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जेवढं शक्य वाटत होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंदात मी राहू लागले. मी अतिशय सुखी, समाधानी आतापर्यंत कधी नव्हते इतके आनंदी जीवन जगू लागले. कृतज्ञतेने मला बदलवलं आणि माझं संपूर्ण आयुष्य जादूमयरित्या बदलून गेलं. येस. सो ज्या वेळेला एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करते, त्यावेळेला तिला थँक्यू म्हणणं किंवा धन्यवाद म्हणणं म्हणजे कृतज्ञता आहे का? तर नाही. हे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात करतच असतो. काही वेळेला पटकन दुकानदाराने एखादी वस्तू दिली, पटकन त्याच्या नजरेला नजर न मिळवता पटकन थँक्यू म्हणतो आणि निघून जातो. काही वेळेला एखाद्याने आपल्या मुलाने समजा आपल्याला पाणी आणून दिलं, त्याला कधीतरी काही वेळेला आपण गृहीत पण धरलेलं असतं की आपण थँक्यूसुद्धा म्हणत नाही. पण इथे लेखिकेने सांगितलेलं आहे की कृतज्ञता म्हणजे ती नाही. तिचा तो गैरसमज होता की सुरुवातीला तसं वाटायचं तिला की कुणाला तरी आभार मानणं म्हणजे किंवा धन्यवाद म्हणणं याचा अर्थ कृतज्ञ असणं आहे. पण त्या काळामध्ये ती इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये होती, इतक्या साऱ्या कष्टांमध्ये होती. फक्त पैशांच्या बाबतीतच नाही, तर नातेसंबंध, आरोग्य या सर्व बाबतीत. तुम्ही हे तुमच्या स्वतःशी रिलेट करू शकता. हे सगळे पॅराग्राफ वाचताना कदाचित तुम्हाला असं जाणवलं असेल की हे माझ्याचबद्दल सांगितलं जातं आहे की हो, काही वेळेला आर्थिक परिस्थितीमध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात किंवा माझ्यावर आत्तासुद्धा कर्ज आहे किंवा होतं त्यावेळेला मी किती वाईट मनस्थितीमध्ये असायचो किंवा असं हेल्थच्या बाबतीमध्ये, आरोग्याच्या बाबतीमध्ये की मी सतत कायमच ऊर्जेने परिपूर्ण असतो असं नाही, कायमच मस्त उत्साही असतो असं नाही. तर बऱ्याचदा मला असं थकल्यासारखं, काही वेळेला सकाळी उठावंसं वाटत नाही, उठल्यानंतरसुद्धा उत्साह वाटत नाही काही काम करण्याचा. या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात पण घडल्या असतील किंवा घडत असतील अजूनही. तर ही परिस्थिती जर तुम्हाला बदलायची असेल तर नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला ही पुढे सांगणार आहे.
येस. आता आपण पुढचा टप्पा या इमेज मध्ये बघा काय दिसतंय. घरामधल्या काही गोष्टी दिसत आहेत की जसं इथे पाण्याचा ग्लास आहे, किचनमधल्या काही भांडी आहेत, फळं ठेवलेली आहेत. पण इथे या व्यतिरिक्त सगळीकडे जादू दिसतीये. जादू म्हणजेच काय? जादू ही प्रत्यक्ष कुणी पाहिलेली नाही आहे. आपल्या इमॅजिनेशनमध्ये जादू म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एवढंच येतं की ती जादूची काठी असते, ती काठी फिरवली की अशी काहीतरी चकमक चकमक अशी समोर येते. त्या पद्धतीने इथे पण दिलेलं आहे की जर का तुमच्या आयुष्यामध्ये, आपण टायटल वाचूया पुढे, तुमच्या जीवनामध्ये जादू आणा. मग तुमच्या जीवनात जादू कशी आणायची, हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. हां, प्लीज वाचा रीडर. वाचा. हो. तुमच्या जीवनात जादू आणा. तुम्ही कोणीही असा, तुम्ही कोणीही असा, कुठेही असा, तुमची सध्याची परिस्थिती कशीही असो, कृतज्ञतेची जादू तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा वाईट अवस्थेत जगणाऱ्या लोकांची आयुष्य कृतज्ञतेच्या आचरणाने पूर्णतः बदलून गेली. हे सांगणारी हजारो पत्र माझ्याकडे आली. आता काहीच आशा राहिली नाही. अशा लोकांच्या तब्येतीत चमत्कार घडून आले. काहींचे विवाह टिकल्याचे मी पाहिले. तुटलेली नाती उदात्त अशा नात्यात बदललेली मी पाहिली. अतिशय गरिबीत जगणारे लोक वैभव संपन्न झाल्याचे मी पाहिले. औदासिन्याने ग्रासलेले बसून राहणारे लोक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगू. आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगू लागल्याचे मी पाहिले आहे. हां, एक मिनिट हं. इथे कदाचित तुम्हाला असं वाटेल की लेखिकेने काय तिने दिलेलं आहे, आपण कसा काय विश्वास ठेवायचा. तर मी तुम्हाला सांगते, मी अशा कित्येक लोकांचे अनुभव ऐकलेले आहेत की ज्यांना 13-13 वर्ष मूल होत नव्हतं, त्यांना मूल झालेलं आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये त्या व्यक्तीने असं इमॅजिन केलं की देवा, जर तुम्हाला आता एवढ्या वर्षांनी मूल देतोयस तर मला 2 मुलं दिलीस तर किती बरं होईल. आणि त्या व्यक्तीला ट्विन्स झालेले. तुम्ही विचार करा, इतके म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येईल असे अनुभव आहेत लोकांचे. ज्या म्हणजे छोट्या गोष्टीसुद्धा, ज्या लोकांना टक्कल पडायला लागलेलं होतं, त्यांचे केस वाढलेले आहेत, केसांनी त्यांचं डोकं पूर्णपणे कव्हर झालेलं आहे. म्हणजे इतक्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंतची स्वप्न पूर्ण झालेली आहेत. 2-2 वर्ष ज्या व्यक्तीला पिरियड्स येत नव्हते, त्या व्यक्तीचे पिरियड्स सुरळीत चालू झालेले आहेत, बिना कुठल्याही औषधाच्या शिवाय आणि कुठल्याही त्रासाशिवाय. बरं, आता आपण हे हेल्थचा जो लेसन असणार आहे, प्रत्येक लेसन प्रत्येक एरियासाठी आपल्या या जर्नीमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये आपण डीपमध्ये बघणार आहोत हेल्थबद्दल, किंवा नाती चांगली करायची असतील तर नात्यांसाठी काय. तर तो प्रत्येक लेसन तुम्ही करायचाच आहे. आणि जर का तुम्ही असं म्हटलात की नाही, मला नाही जमलं, मी नाही करू शकलो, तर नाही, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातली जादू दूर लोटताय, हे लक्षात घ्या. त्यामुळे काही करा. मॅक्सिमम अर्धा तास ते पाऊण तास जरी तुम्ही म्हटलात की बाबा मी खूप लिहिणार आहे, आज खूप लिहिणार आहे, खूप ग्रॅटिट्यूड करणार आहे, तर त्या केसमध्ये सुद्धा मॅक्सिमम पाऊण तास लागतो. तेवढा पण जास्त वेळ लागत नाही, अगदी थोड्या वेळामध्ये होतं. त्यामुळे काही करून तुम्हाला वेळ काढायचाच आहे. आणि खरं तर देवाने, मला असं वाटतं, तुम्हाला सगळ्यांना आज घरी बसवले ते याच कारणासाठी की अरे बाबांनो, आता तरी जागे व्हा, बास झालं तुमच्या या तुम्हीच खरं तर हा काही काय म्हणता येईल, विनाश घडून आणलेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये. हे जे काही आजार बिजार आलेले आहे, ह्याला कारण तुम्हीच आहात. खरंच आहे, हे माणूसच कारणीभूत आहे या सगळ्या गोष्टींना. आणि जर का तुम्हाला परत आधीसारखं लाईफ हवं असेल किंवा त्यापेक्षाही उत्तम हवं असेल, तर आता ही वेळ आहे. तुम्ही इतके दिवस म्हणत होतात की नाही, मला वेळ नव्हता, किंवा मला वेळ नाही आहे, मी नाही करू शकत. आज तुम्हाला देवाने वेळ दिलेला आहे आणि या वेळेचा सदुपयोग करा आणि पूर्णपणे वाहून घ्या कृतज्ञतेला. जेवढी जास्त तुम्ही कृतज्ञता करणार आहात, आपल्या इथे असणाऱ्या पार्टिसिपंट्सपैकी जे कोणी आधीचे पार्टिसिपंट्स आहेत, त्यांनी खूप काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत, चमत्कार घडलेले आहेत. आणि खरोखरच ज्या केसमध्ये काही आशाच नाही आहे, अशा गोष्टींमध्ये अशा लोकांच्या केसेससुद्धा सुधारलेल्या आहेत. म्हणजे असं आपण अगदी हात टेकलेले आहेत की नाही, आता काहीच नाही होऊ शकत, नातं तुटलेलं आहे असं ज्या वेळेला वाटतं, त्या क्षणी जेव्हा हा आशेचा किरण त्यांच्या आयुष्यात आलेला आहे, कृतज्ञता, त्यावेळेला त्या कृतज्ञतेने त्यांचं पूर्ण लाईफ बदलून टाकलेलं आहे. येस, पुढे वाचा. तुमचे नातेसंबंध सध्या कसेही असले तरी कृतज्ञतेमुळे जादू होऊन ते आनंदी आणि अर्थपूर्ण होतात. कृतज्ञतेमुळे चमत्कार व्हावा अशी तुमची भरभराट होते. तुमच्या हातात पैसा खुळखुळायला लागतो आणि त्यामुळे
तुमच्या मनासारख्या अनेक गोष्टी तुम्हाला करता येतात. तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येते आणि तुम्ही कधी विचारही केला नसेल एवढा तुमच्या कल्पनेपलीकडील आनंद तुम्हाला मिळायला लागतो. कृतज्ञतेची जादू तुमच्या कारकिर्दीला, करत असलेल्या नोकरी, व्यवसायाला चालना देते. यशामध्ये वाढ व्हायला लागते आणि तुमच्या स्वप्नातील व्यवसाय किंवा जी गोष्ट तुम्हाला करावीशी वाटत होती, ती तुम्हाला प्रत्यक्ष करायला मिळते. कृतज्ञतेची जादुई शक्ती तुमच्या आयुष्यात सुवर्णयुग आणते. तुमचं आयुष्य सोन्यासारखं मौल्यवान होतं. जसजसे तुम्ही कृतज्ञतापूर्वक पूर्ण आचरण करायला लागता, तसतसे तुमच्या आयुष्यातील विशिष्ट गोष्टी का घडल्या, हे तुम्हाला समजायला लागते आणि काही गोष्टी तुम्हाला का मिळाल्या नाहीत, हे कळू लागते. एकदा का तुमची कृतज्ञतेला आपली जीवन पद्धती बनवलीत, की प्रत्येक सकाळी उठल्यावर आपण जिवंत आहोत, या कल्पनेने तुम्ही हरपून जाल. जीवनाच्या प्रेमात तुम्ही अखंड बुडून जाल. प्रत्येक गोष्ट विनासायास मिळते आहे, असं तुम्हाला वाटेल. तुम्हाला पिसासार पिसासारखं हलकं-हलकं वाटायला लागेल आणि यापूर्वी कधी न अनुभवलेला आनंद तुमच्या आयुष्यात येईल. जेव्हा कधी काही आव्हानांनाही सामोरं जावे लागेल, तेव्हा त्यांच्याशी कसा सामना करायचा आणि त्यापासून काय शिकायचं, हेही तुम्हाला कळेल. प्रत्येक दिवस जादूमय असेल आणि तुम्ही लहान असताना होती त्यापेक्षा कितीतरी जास्त जादू प्रत्येक दिवसात भरलेली तुम्हाला आढळेल. येस. सो ज्या वेळेला तुम्ही कृतज्ञता अंगी बाणणार आहात त्यावेळेला चमत्कार घडावा, मिरॅकल व्हावं, असा तुमचा आयुष्यातला प्रत्येक एरिया सुधारणार आहे. हे बघा, असं नाही आहे की पैशांविषयीचा जो लेसन आहे तो केल्यानंतरच पैसा तुमच्याकडे यायला लागेल, असं नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही आरोग्याविषयीचा लेसन करणार आहात, आरोग्याला खूप सारे धन्यवाद देणार आहात, त्यावेळेला तुमची भरभराट जी होणार आहे ती प्रत्येक एरियात होणार आहे. कारण हे प्रत्येक चॅप्टर एकमेकांशी रिलेटेड आहेत. ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये एखादी मोलकरीण काम करते आहे आणि तिलासुद्धा मनापासून थँक्यू म्हणताय, किंवा कचरा उचलणारा माणूस आहे, सिक्युरिटी गार्ड आहे, हे आपण सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर या सर्वांना ज्यावेळेला तुम्ही थँक्यू म्हणायला लागतात, धन्यवाद द्यायला लागतात, त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये इनडायरेक्टली अशी भरभराट घडून येते की आपल्याला लक्षात पण येत नाही की नेमकं हे कशामुळे झालेलं आहे. पैसा खुळखुळायला लागतो, तब्येत सुधारते. तब्येतीमध्ये सुधारणा तर इतक्या म्हणजे इन्स्टंट व्हायला लागतात की समजा मी एक एक्झाम्पल जस्ट आत्ता तुम्हाला देते आहे की तुम्हाला लक्षात यावं की नेमकं कसं असणार आहे. समजा तुमचा एखादा बॉडी पार्ट पेन करतो आहे, समजा फॉर एक्झाम्पल पायाचं बोट दुखतं आहे तुमचं, आणि पायाचं बोट दुखत असताना जर का तुम्ही म्हणायला लागलं त्या पायाला थँक्यू म्हणायला लागलात, किंवा पायाला पण नाही, तुम्ही पोटाला धन्यवाद दिले, डायजेस्टिव्ह सिस्टीमला धन्यवाद द्यायला लागला की माझं सगळं मी जे काही फूड खातोय ते सगळं डायजेस्ट करून घेतोय, त्यासाठी धन्यवाद, किंवा कानाला, हाताला, पायाला, डोळ्यांना, नाकाला, तर ऑटोमॅटिकली तो पायाचा अंगठा अक्षरशः अर्ध्या तासामध्ये दुखायचा थांबलेला आहे. म्हणजे हे अनुभव, जिवंत अनुभव मी ऐकलेले आहेत, मी अनुभवलेले आहेत. खूप सारे अनुभव माझे जे कोणी नातेवाईक आहेत, जे कोणी करतायत यामध्ये इंटरेस्ट घेऊन करत आहेत, त्या सर्वांच्या आयुष्यामध्ये झालेला फरक मी पाहिलेला आहे माझ्या डोळ्यांनी. सो विश्वास ठेवा आणि ही जादुई शक्ती तुमच्या आयुष्यात खरंच चमत्कार करणार आहे. आणि बघा, ज्यावेळेला तुम्ही या कृतज्ञतेच्या याच्यामध्ये पाऊल ठेवता, एक एक लेसन करायला लागता, तेव्हा हळूहळू तुमच्या लक्षात यायला लागेल की हा एरिया माझ्या आयुष्यातला का बिघडला आहे. फॉर एक्झाम्पल नातेसंबंध तुमचे चांगले नाही आहेत, किंवा लोक तुम्हाला बघितलं की दूर जातात, तुम्हाला टाळतात, किंवा तुमच्या बरोबर बोलायला कचरतात. त्यावेळेला तुमच्या लक्षात यायला लागेल की हां, माझा हा एरिया, मी पैसा भरपूर कमवतो आहे, माझ्याकडे दरवाजाच्या समोर 4 व्हीलर आहेत, 2-2, मला हवी असलेली 2 व्हीलर आहे, मी मोठ्या बंगल्यात राहतो आहे, पण नाती माझी चांगली नाही आहेत. मग याचं कारण काय हे तुमच्या लक्षात यायला लागेल. काही वेळेला असं असू शकतं की तुमचे खूप मोठं फ्रेंड सर्कल आहेत, खूप सारे फ्रेंड्स आहेत, आणि सगळेजणं तुमच्यासाठी म्हणजे अगदी तरसतात की तुम्हाला भेटायला, तुम्हाला तुमच्याशी बोलायला. का तर कुठेतरी अजाणतेपणे तुम्ही ग्रेटफुल असता, तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगल्या भावना असतात त्या फ्रेंड्सबद्दल. म्हणून तर हे नेमकं कशामुळे हे हळूहळू आपल्या लक्षात यायला लागणार आहे. येस, तुमचं आयुष्य जादूचं आहे का? वाचा. तुमचं आयुष्य जादूचं आहे का? तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा नेमका किती वापर तुम्ही केला ते आत्ताच तुम्ही सांगू शकाल. तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे
जरा एक नजर टाका. पैसा, तब्येत, आनंद, कारकीर्द, घर आणि नातेसंबंध. तुम्ही जिथं जिथं कृतज्ञतेचा वापर केला त्या त्या क्षेत्रात तुम्हाला भरपूर मिळालं. अगदी आश्चर्य वाटावं इतकं परिणामी तुम्ही जादूचा अनुभव घ्यायला लागता. जी क्षेत्र विपुलतेने आणि आनंदाने भरलेली नसतील, त्याचं कारण कृतज्ञतेचा अभाव हे आहे. साधं सत्य आहे. तुम्ही जर कृतज्ञ नसाल, तर त्या बदल्यात तुम्हाला आणखी बरंच काही मिळू शकणार नाही. अशी ही साधी वस्तुस्थिती आहे. हे मॅडम दिसतंय का? मी दिसत वाचू नाहीये. का? हां, मी वाचते, एक मिनिट. नाही दिसत नाहीये. मी वाचते. तुमच्या जीवनात घडणाऱ्या जादूला तुम्ही थांबवलं आहे. तुम्ही जेव्हा कृतज्ञतेने वागत नाही, तेव्हा तुम्ही चांगलं आरोग्य, चांगले नातेसंबंध, जास्त आनंद, जास्त पैसा यांचा ओघ थांबवता. तुमच्या नोकरीच्या, कारकिर्दीच्या किंवा उद्योग व्यवसायाच्या प्रगतीला खीळ घालता. काही मिळवण्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागतं, हा नियम आहे. हे वाक्य अंडरलाईन करून घ्या, हे लिहून घ्या कुठेतरी. तुम्ही जर का आता नोट्स लिहित असाल तर बघा, काही मिळवण्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागतं. हा नियम आहे. कृतज्ञता म्हणजे धन्यवाद देणे, आभार मानणे आणि हे जर तुम्ही केलं नाहीत तर जादूला तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करता आणि तुम्हाला जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यापासून वंचित राहता. बघा, काही वेळेला असं घडतं की आपल्याकडे काम करणारे एम्प्लॉईज आहेत. समजा तुमचा काहीतरी बिझनेस आहे आणि तिथे काम करणारे एम्प्लॉईज आहेत आणि तुम्हाला कायम सवय आहे त्यांना हिडीस करायची, सतत त्यांच्यावर ओरडायचं, चांगलं काम करो किंवा न करो. कारण आपले काही बिलीव्स असतात असे, नाही का, की जसं काही वेळेला असं यूपीच्या लोकांचं की नाही, ते काहीतरी कामचलाऊ असतात, नीट मन लावून काम करत नाही, तसं काही वेळेला आपण पण समज केलेला असतो आणि त्याने आपण त्यांना बोलत जातो, मनामध्ये बोलतो. काही वेळेला मनामध्ये राग असतो, त्यावेळेला आपण त्यांच्याशी बोलतो किंवा कधी कधी डायरेक्ट तोंडावरती बोलतो. खरं तर इथेच तुम्ही तुमच्या प्रगतीला खीळ घातलेली असते आणि त्याचाच परिणाम म्हणून असं झालेलं असतं की तुमच्याकडे कुठला स्टाफ टिकतच नसतो. सतत तुम्हाला नवीन नवीन स्टाफ हायर करायला लागतो. हे याचं कारण काय, याच्या मागचं कारण काय, तर हे आहे की तुम्ही कृतज्ञ नाही आहात. तुम्ही चांगलं बोलायला सुरुवात करा, त्यांना थँक्यू म्हणायला सुरुवात करा. बघा, त्यांच्या चेहऱ्यावर पण हसूप असेल आणि ते सुद्धा जास्त मनापासून काम करायला लागतील आणि तुम्हाला हवं तसं त्याचं आउटपुटसुद्धा मिळेल. येस, आणि काही मिळवण्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागतं, हा नियम यापूर्वी सांगितल्याप्रमाणे. तुम्हाला जी गोष्ट मिळवायची आहे ना, तुम्ही आता लिस्ट करायची तुम्हाला काय हवं आहे आणि त्या गोष्टी द्यायला सुरुवात करायची. तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नाही आहे, तुमचा अपमान केला जातो आहे, तुम्ही मान द्यायला सुरुवात करा. तुम्हाला पैसा हवा आहे, तुम्ही दुसऱ्याला पैसा द्यायला सुरुवात करा. असं नाही आहे की ज्याला तुम्ही मान देताय त्याच्याकडनंच तुम्हाला मान परत मिळेल. समजा एखादी स्त्री आहे आणि तिची सासू तिला सतत काहीतरी टोमणे मारते, ठीक आहे, तुम्ही तिच्याविषयी चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात करा, तिला चांगलं बोलायला सुरुवात करा. कदाचित असं होईल ती तुम्हाला परत मान नाही देणार, पण घरामध्ये अशा काही गोष्टी, अशी सिच्युएशन घडून येईल की तुमचा नवरा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुमचा रिस्पेक्ट जास्त करायला लागेल किंवा तुमची नणंद तुम्हाला चांगलं बोलायला लागेल आणि त्याची परिणिती म्हणून शेवटी सासूसुद्धा तुमचं कौतुक करेल. सो हे नेमकं कसं होणार आहे हे मी पण नाही सांगू शकत, पण हे घडणार आहे. हे युनिवर्स घडवून आणतो. जर तुम्हाला पैसा पाहिजे तर आधी गरीब लोकांना, मी गेल्या महिन्यामध्ये असाइनमेंट दिलेली होती यापूर्वीच्या सत्रामध्ये, केली तुम्ही, कोणी केली, कोणी नाही केलेली आहे किंवा कोणी त्याचा अनुभव घेतलेला आहे. मी रोज कोणत्याही 3 नोटा द्यायला सांगितलेल्या होत्या गरिबांना, पण त्याच्यामध्ये फिलिंग्स भरपूर पाहिजेत. जेवढं तुम्ही मनापासून देता. इव्हन तुम्हाला सांगते, ज्या वेळेला तुम्ही दुकानामध्ये जाता ना, हे आपण पैशांच्या लेसनमध्ये करणार आहोत, पण मला असं वाटतं की जास्त उशीर नाही व्हायला पाहिजे. तुम्ही इमिजिएटली आता या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला सुरुवात करायला पाहिजे. सो कोणालाही ज्या वेळेला तुम्ही कुठलीही नोट देता किंवा पैसे देता, त्यावेळेला इतक्या मनापासून द्या, इतक्या मनापासून की त्याला असं म्हणा मनातल्या मनात की या पैशांनी तुझी खूप भरभराट होऊ दे. भले त्या पैशांनी आपण दुकानात पैसे देतोय, समजा भाजी घेतली, एक मेथीची गड्डी घेतली, तिला 20 रुपये दिले, ते 20 रुपये देताना सुद्धा तुम्ही म्हणा की या पैशांनी तुझी भरभराट होऊ दे. तुमच्या 20 रुपयांनी काही फरक पडेलच असं नाही आहे, पण ज्या वेळेला तुम्ही हे इमोशन्स देता, हे फिलिंग्स देता चांगले, त्यावेळेला नक्कीच तुम्हाला दुप्पट, तिप्पट, चौपट किंवा लाख पटीने मिळणार आहे. हे लक्षात घ्या. येस, राहुलजींनी केले, व्हेरी गुड, गुड, कीप इट अप. हे असेच तुम्हाला जे हवं आहे हे एवढं वाक्य काय म्हणतात त्याला, की अगदी तुमच्या डोळ्यासमोर राहील असं कुठेतरी लिहून टाका की काही मिळवण्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागतं, तुम्हाला जे हवं आहे. आणि हे मुद्दाम या पुस्तकामध्ये इटॅलिकमध्ये दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. मिळवण्यासाठी हा वर्ड इटॅलिकमध्ये दिलेला आहे, द्यावं
हा वर्ड इटॅलिकमध्ये दिलेला आहे. हे या पुस्तकातले जे वर्ड्स आहेत ते इटॅलिकमध्ये देण्याचं कारण हेच आहे की त्याच्यावरती फोकस करायचं किंवा एम्फसिस करायचं. सो जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर पुस्तक विकत घ्या. सध्याच्या सिच्युएशनमध्ये शक्य नाही आहे, पण मी तुम्हाला त्या वेळेला ह्या PDF पाठवणार आहे. आता आपली कालची ती PDF संपलेली आहे, ती मी पाठवते तुम्हाला आज, आणि ही PDF संपल्यानंतर तुम्हाला सेंड करते. सो तुम्ही परत वाचायचं आहे. असं नाही की लेसन इथं शिकलेलो आहोत, ऐकलं आहे सगळं आणि परत वाचलंच नाही, असं करू नका. परत वाचताना काही नवीन गोष्टी कळल्या जातात ऑटोमॅटिकली. कारण हे पुस्तक म्हणजे द सिक्रेट या पुस्तकाची सिरीज आहे, हे लक्षात घ्या. आणि सिक्रेट म्हणजेच काय, हिडन अशी काहीतरी गोष्ट. त्यामुळे या पुस्तकामध्ये प्रत्येक शब्द म्हणजे काहीतरी पझल आहे, कोडं आहे, जे दर वेळेला वाचताना नव्याने उलगडत जातं. हे मला पण जाणवतं प्रत्येक वेळेला वाचताना काहीतरी वेगळं, की तुम्हाला पण जाणवलं असेल की गेल्या वेळेला जेव्हा सेशन घेतलं त्यावेळेला काही गोष्टी अशा सांगितल्या गेल्या नव्हत्या ज्या आज सांगितल्या जात आहेत, कारण ह्या मला नव्याने कळाल्या आहेत म्हणून. ओके, पुढे वाचू मॅडम? हां, दिसतंय का हा पॅराग्राफ? हो, दिसतंय. ओके, हो. कृतज्ञपणा मागील अंतिम सत्य हे आहे की जेव्हा आपण कृतज्ञ नसतो तेव्हा आपण फक्त घेत असतो आणि गोष्टी अशाच घडणार हे गृहीत धरत असतो. अगदी जेव्हा गोष्टी अशाच घडणार असं गृहीत धरतो तेव्हा निर्हेतुकपणे त्या आपल्यातूनच आपण काढून घेत असतो. आकर्षणाच्या नियमानुसार दोन सजातीय गोष्टीत आकर्षण असतं. तेव्हा आपण गोष्टी नक्कीच अशाच घडणार असं मानतो तेव्हा परिणामी आपल्यातून त्या काढून घेतल्या जातात. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे अथवा जिच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडे अथवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं. येस. आता हे जे स्टेटमेंट आहे की जेव्हा आपण कृतज्ञ नसतो तेव्हा आपण फक्त घेत असतो आणि गोष्टी अशाच घडणार हे गृहीत धरत असतो. काही वेळेला आपले बिलीव्स असतात की नाही, रात्री मी भात खाल्ला की माझं पोट वाढतं किंवा पोट सुटतं किंवा माझी तब्येत वाढते, वजन वाढतं. हे जे बिलीव्स आहेत हे आपल्याला काढून टाकायचे. आणि जर का बघा, आपल्याला मनाला भात तर आवडतोय, मला भात तर खायचा आहे, पण मनात कुठेतरी आहे ना हे की नाही, त्याने माझं वजन वाढतं, मी नाही खाणार रात्री भात. इच्छा तर आहे. मग जर का तुम्हाला, मी हे अगदीच सोपं एक्झाम्पल घेतलेलं आहे, पण तुम्हाला असं वाटतंय ना की नाही, मला माझ्या इच्छेने मला सगळं वागायचं आहे, मला आनंद अनुभवायचा आहे, माझ्या इच्छा पूर्ण करायच्या, छोट्या छोट्या गोष्टीतल्या का असेना, तर आधी हे बिलीव्स तुम्हाला काढून घ्यायला हवे. आणि बघा, जर का तुम्ही कृतज्ञता बाळगली अंगी तर हा बिलीफसुद्धा पुसला जाईल आणि तसं घडणार नाही. तुमचं आयुष्य जसं हवं आहे तसं घडेल. येस, पण आपल्यामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. जर कृतज्ञता नसेल तर लक्षात घ्या, जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं. म्हणजे बघा, आता तुमची तब्येत चांगली आहे, सध्या तुम्ही छान म्हणजे अगदी हेल्दी आहात, इकडे तिकडे फिरता आहात मस्तपैकी, आपण गृहीत धरलेलं आहे आपल्या शरीराला. आणि असंच होतं, तुम्ही प्रत्येकाने कधीतरी तर डोकेदुखी अनुभवली असेल. ज्या वेळेला डोकं दुखत असतं त्यावेळेला तुम्ही विचार करा की दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष जातं का? भले एखादा आवडीचा पदार्थ जरी बनवला असेल तरी तो खावासा वाटत नाही, एखादी आवडती मालिका लागली असेल तरी ती बघावीशी वाटत नाही, कारण पूर्ण लक्ष त्यावेळेला डोक्याकडे असतं. कारण शरीर हा भाग असा आहे की जो दुखण्यामधून आपल्याला सांगत असतो, अरे आता तरी माझ्याकडे बघ. सो ज्या वेळेला डोकं दुखत असतं त्यावेळेला त्याचा असा अर्थ आहे की तुम्ही ज्यावेळेला ते दुखत नव्हतं त्यावेळेला त्याच्या बाबतीत कृतज्ञ नव्हता, म्हणून ते आता दुखायला लागलेले. जर तुम्हाला असं हवं आहे तुमचा प्रत्येक बॉडी पार्ट चांगला काम करावा तर तुम्ही कृतज्ञ असलं पाहिजे. नाही तर हळूहळू, आत्ता भले तुमची तब्येत चांगली आहे पण हळूहळू ती तब्येतसुद्धा डिटोरिएट होत जाते, खराब होत जाते. एक एक बॉडी पार्ट तुमचा खराब होऊ लागतो आणि ते तुमच्या पण लक्षात येत नाही. म्हणजेच काय, तुमच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं. येस, आपण शेअरिंग घेऊयात सोनालीजी, नंतर तुम्ही सांगू शकता. वाचू मॅडम? थोडंसं हां, वाचा पुढचा पॅराग्राफ. तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्ही बऱ्याच वेळा कृतज्ञतेने वागला असाल, पण जर तुम्हाला जादू अनुभवायची असेल आणि तुमच्या सध्याच्या स्थितीत तुम्हाला आमूलाग्र बदल हवा असेल तर तुम्हाला कायम कृतज्ञतापूर्वक आचरणच करायला हवं. ती तुमची नवी जीवन पद्धती बनवायला हवी. जीवन पद्धती बनवायला हवी म्हणजे काय, तुमचं आहे ना एक हे बनायला पाहिजे, ओळख बनायला पाहिजे तुमची. म्हणजे बघा,
कोणीही चार चौघामध्ये समजा तुम्ही गेलात की त्या लोकांनी म्हणायला पाहिजे, अरे आला, थँक्यू आला, किंवा थँक्यू म्हणणारा व्यक्ती आला, थँक्यू म्हणणारी व्यक्ती आली. इतकी तुमची ओळख व्हायला पाहिजे, म्हणजे इतकं तुम्ही थँक्यू अंगीकारलं पाहिजे. मी एक एक्झाम्पल सांगते की माझा सब्जेक्ट आहे IT, आणि हा IT सब्जेक्ट जो आहे तो हिंदी मराठीला ऑप्शनल आहे कॉलेजच्या स्टुडंट्सना 11वी-12वीच्या. पण ITचं असं आहे की फक्त त्याची आम्ही लिस्ट काढतो, म्हणजे मुलांची ज्याला म्हणतात की जास्त पर्सेंटेजवाले जे आहेत त्यांनाच हे IT हा सब्जेक्ट दिला जातो. आणि ITसाठी वेगळी फी पण असते. रेग्युलर फी सगळेजण भरतात, पण जर का तुम्हाला IT हवा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी फी भरायची असते कॉलेजमध्ये. तर काय होतं बऱ्याचदा मुलांची इच्छा असते पण त्यांना, कारण मेरिट लिस्ट लागलेली असते, त्यांची इच्छा असते पण त्यांना त्यांचं नाव आलेलं नसतं, पर्सेंटेज कमी असतात, त्यांना घ्यायचं असतं IT, पण त्यांना घेता येत नाही कारण पर्सेंटेज कमी आहे, त्यांचं नाव लिस्टमध्ये दिलेलं नाही आम्ही. पण नंतर ज्या मुलांचं नाव आहे लिस्टमध्ये पण त्यांची इच्छा नाही आहे, मग त्यांनी ITला ॲडमिशन घेतलेली नसते, मग पर्यायाने काय होतं की जागा शिल्लक राहतात ITसाठी. मग आम्हाला म्हणजे सुरुवातीला हे असायचं की आम्हाला IT टीचरना ही ड्युटी दिली जायची की क्लासमध्ये जायचं आणि विचारायचं की कुणाला IT घ्यायचं आहे का, इंटरेस्ट आहे का कुणाला, तर तुम्ही माझ्याकडे या आणि तुमचं नाव सांगा, तुमचे पर्सेंटेज सांगा, मग ITसाठी जागा शिल्लक आहे, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर सुरुवातीला तुम्हाला सांगते की आम्ही 2 टीचर आहोत, आमची अशी ओळखच झाली होती, कारण नव्याने ॲडमिशन घेतलेली मुलं असतात ते काय आम्हाला ओळखत नसतात. पण आम्हाला बघितलं की आता कॉलेजची मुलं थोडीशी कमेंट करणारी वगैरे असतात, आम्हाला बघितलं, आम्ही त्यांच्या जवळून जातो आहे वगैरे कॉलेजच्या पॅसेजमध्ये की मुद्दाम बोलायचं, ए तुला IT घ्यायचं आहे का रे, ए तुला IT घ्यायचं आहे का रे, म्हणजे अशी चेष्टा केली जाते आणि आमची ओळखच तशी बनलेली असते की IT घ्यायचं आहे का, IT घ्यायचं आहे का, म्हणजे थोडक्यात चेष्टा केली जाते. सो इथं तुम्हाला काय करायचं आहे, कृतज्ञता इतकी तुमच्या अंगी बाळगायची आहे की ती तुमची एक आयडेंटिटी बनली पाहिजे, ती तुमची ओळख बनली पाहिजे. येस, जादूचे सूत्र, अतिशय महत्त्वाचं सूत्र वाचा. जादू जादूचे सूत्र. ज्ञान हा खजिना आहे, पण प्रत्यक्ष आचरण हे त्याचे गुण उकलणारी गुरुकिल्ली आहे. इब्न खाल्दून अल मुकद्दिमा 1332-1406 विद्वान आणि मुत्सद्दी. ज्ञान हे जादूचे सूत्र बघा, ज्ञान हा खजिना आहे पण प्रत्यक्ष आचरण हे त्याचे गूढ उकलणारी गुरुकिल्ली आहे. तुम्ही रोज हे लेक्चर अटेंड करताय, शार्प 9ला येऊन बसता, 10, 10:30, कधी 10:15 झाले तरी पण थांबलेला असता, सगळं शांतपणे ऐकून घेता, पण जर मी दिलेला अभ्यासच केला नाही, होमवर्कच केला नाही, तर तुमच्या हातामध्ये ही जादू लागणार नाही. पूर्ण महिनाभर अगदी 9च्या आधी येऊन जरी बसलात, तास 1.5 तास अगदी मन लावून ऐकलं तरीसुद्धा काही उपयोग होणार नाही आहे, कारण ज्ञान हा खजिना आहे. तुम्हाला हा खजिना मी दिलेला आहे, पण तुम्ही अजून त्याची किल्ली वापरलेलीच नाही आहे. जसं की अलिबाबाची गुहा कुठे आहे हे मी तुम्हाला सगळा रस्ता दाखवलेला आहे, पण त्या अलिबाबाच्या गुहेच्या समोर गेल्यानंतर नेमकी कुठली किल्ली लावायची हेच तुम्हाला माहिती नाही आहे, मग त्याचा काही उपयोग होणार आहे का? सो हा खजिना उघडण्यासाठी त्याचं प्रत्यक्ष आचरण केलं पाहिजे. हा दिवस 0 आहे, आपल्याला अजून होमवर्क काही दिलेला नाही आहे. आय होप तुम्ही प्रत्येकाने मोठी नोटबुक केलेली असेल, नसेल तर बघा घरामध्ये एखादी नोटबुक, कारण मला नाही वाटत की आत्ता नोटबुक तुम्हाला विकत मिळतील. सो मी आधी सांगितलं होतं तुम्हाला त्यासाठी की नोटबुक असेल तर ती तयार ठेवा आणि ह्या नोटबुकमध्ये सगळं काही करा. जे काही आपण इथं शिकतोय, जे तुम्हाला पॉईंट्स नोट करून ठेवायचे वाटतं आहे ते पण नोट करा. असाइनमेंट पण त्याच ठिकाणी करायची आहे, जे काही रोजचा होमवर्क आहे तो तिथेच करायचा आहे. तो एकदाचा होमवर्क करून बाजूला व्हा तुम्ही. येस, पुढे वाचा. प्राचीन मिथक आणि दंतकथा सांगतात की तुम्हाला जादू घडवायची असेल तर प्रथम व्यक्तीने जादूचे शब्द म्हणणं आवश्यक असतं आणि प्रथम तुम्ही धन्यवाद किंवा आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणणं अत्यावश्यक असतं. आभारी आहे या शब्दातच तुमच्या आयुष्यात किती महत्व आहे हे मला सांगताच येऊ शकत नाही. कृतज्ञतेमध्ये राहण्यासाठी, जीवनातील जादू अनुभवण्यासाठी इतर कोणत्याही शब्दापेक्षा आभारी आहे, थँक यू हे 2च शब्द तुम्ही जाणीवपूर्वक उच्चारणं आवश्यक आहे. हे 2 शब्दच तुमची ओळख होणं गरजेचं आहे. आभारी आहे हे शब्द तुम्ही जे आयुष्य जगत आहात आणि तुमच्या स्वप्नातल्या आयुष्यात जिथं तुम्हाला जायचं आहे त्यांना जोडणारा पूल आहे. जसं अलिबाबाच्या गुहेच्या समोर गेल्यानंतर ते दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला जादूचे शब्द म्हणायला लागतात की बाबा काय खुलजा सिमसिम, किंवा मराठीमध्ये तिळा तिळा दार उघड. त्या पद्धतीने हे जादूचे शब्द तुमच्या आयुष्यातली जादू उघडण्यासाठी, उलगडण्यासाठी हे शब्द आहेत. आणि ते शब्द कोणते आहेत? थँक्यू, आभारी आहे. लँग्वेज तुम्ही कोणतीही वापरा,
उर्दू वापरा, गुजराती वापरा, ज्या कुठल्या लँग्वेजमध्ये तुमच्या मनात त्या भावना येत आहेत ती लँग्वेज तुम्हाला वापरायची आहे. मग ह्या भावनांचं महत्त्व काय हे आपण पुढे बघणार आहोत. तर हे जे 2 शब्द आहेत, हे 2 शब्द तुमच्या स्वप्नातल्या आयुष्यात जिथं तुम्हाला जायचं आहे त्यांना जोडणारा पूल आहे. आज तुम्ही पुलाच्या या बाजूला उभे आहात, तुम्हाला दिसतंय की पुलाच्या त्या साईडला तुमचं स्वप्न उभं आहे जे तुमची वाट बघतंय. त्या स्वप्नामध्ये काय असेल? तुमचं आलिशान घर असेल, तुमचा बंगला असेल, तुमचा एखादा मोठा फ्लॅट असेल, किंवा तुमचा एखादा स्वप्नातला जोडीदार असेल, किंवा तुम्हाला तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीचं आगमन व्हावं असं वाटत असेल, ती तिसरी व्यक्ती तिथे उभी आहे. तिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे, तर या शब्दांची मदत तुम्हाला घ्यायची आहे. पुढे वाचा. जादूचे सूत्र. जादूचे सूत्र. जाणीवपूर्वक विचार करून आभारी आहे हे जादूमय शब्द उच्चारा. जितका जाणीवपूर्वक तुम्ही विचार कराल आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चाराल, तितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल. 3. कृतज्ञतेबद्दल तुम्ही जितका जास्त विचार कराल, ती तितकी जास्त अंगी भिनवाल. जितकी जास्त अंगी भिनवाल, तितकी जास्त विपुलता तुम्हाला मिळत राहील. हां, कृतज्ञता ही एक भावना आहे. एक मिनिट मला हे एक्सप्लेन करू दे. बघा, आता सुरुवातीला असं होईल तुम्हाला की भावना तेवढ्या येत नाही आहेत मनात. असं सगळं फिक्कं फिक्कं, सुक्कं सुक्कं वाटतंय, असं वाटेल तुम्हाला की अरे मी थँक्यू म्हणतोय, पण थँक्यू सूर्याला म्हणताना मला अशा इमोशन्स येत नाही आहेत की अरे ठीक आहे, तो देतोय मला सनलाईट देतोय किंवा ऊर्जा देतोय किंवा अजून काय, पण मला त्या भावना येत नाही आहेत. तर बघा, ज्या वेळेला तुम्ही जमीन खणताय, तुम्हाला पाणी लागावं याची अपेक्षा आहे, जमीन खणताय, त्यावेळेला वरची जमीन जी असते ती सुक्की असते, ज्याच्यामध्ये वाळू असते, रेती असते, माती असते, खडे असतात, अजून काही कचरा असतो, बरोबर. तर तो हळूहळू बाजूला होणार आहे, हे लक्षात ठेवा. मग तो हळूहळू बाजूला करण्यासाठी आधी जाणीवपूर्वक तुम्हाला आभारी आहे हे शब्द उच्चारायचे. म्हणजे ठरवायचे मुद्दा. एखाद्या व्यक्तीने काही केलं असो किंवा नसो, तुम्हाला आधी थँक्यू म्हणायचं आहे, आभारी आहे म्हणायचं आहे. नंबर 2, जितका जाणीवपूर्वक तुम्ही विचार कराल आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चाराल, तितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल. बघा, आता जमीन खणताना वरचा लेयर गेलेला आहे, सुक्की जी जमीन ती गेलेली आहे, तुम्ही खणायला लागलाय, थोडी ओलसर माती जाणवायला लागलेली आहे. म्हणजेच काय, तुम्ही जाणीवपूर्वक विचार करताय आणि मनापासून ते शब्द उच्चारायला लागताय. जेवढं जास्त कराल तेवढी हळूहळू ती कृतज्ञता येते. माझ्या बाबतीत पण हेच झालेलं आहे की सुरुवातीला सगळं असं फिक्कं फिक्कं वाटायचं. असं वाटायचं की मलाच हे जमत नाही आहे. म्हणजे बाकी सगळे एक्सपिरियन्स शेअर करतात, पण मला हे जमतच नाही आहे असं वाटायचं. पण नाही, हे प्रत्येकजण या फेजमधनं जातो. प्रत्येकाला सुरुवातीला असं वाटत असतं. हळूहळू ती जमीन तुम्हाला ओलसर लागायला लागेल आणि फक्त ओली माती जाणवायला लागेल. कृतज्ञतेबाबत 3 नंबर, तुम्ही जितका जास्त विचार कराल ते तितकी जास्त अंगी भिनवाल, तितकी जास्त विपुलता तुम्हाला मिळत राहील. जितकी जास्त अंगी भिनवाल तितकी जास्त विपुलता तुम्हाला मिळत राहील. हळूहळू ती जमीन खणताना एक क्षण असा येईल की तुमच्या हाताला पाणी लागलेलं असेल. त्यामुळे हे कधी, ज्यावेळेला तुम्ही कृतज्ञतेचा जास्त विचार कराल, त्यावेळेला जेवढं जास्त कराल तेवढी ती आपल्यामध्ये, तुम्हाला विश्वास नाही वाटणार, पण मी कधी फॅनला जरी थँक्यू म्हणत असेल तरी माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. म्हणजे या निर्जीव गोष्टी आहेत, या निर्जीव गोष्टींना पण थँक्यू म्हणायचं आहे, हे आपण शिकणार आहोत. भावनांची परिसीमा गाठली जाते. म्हणजे असं नाही की रडायलाच पाहिजे दरवेळेला किंवा रडू यायलाच पाहिजे असं नाही. काही वेळेला आपल्याला खूप आनंद पण वाटत असतो, खूप मस्त वाटत असतं. सो आत्ता काळजी करू नका. आत्ता सुरुवातीच्या लेवलला आहात, हळूहळू आपण त्या लेवलपर्यंत जाणार आहोत. पुढे वाचा. कृतज्ञता ही एक भावना आहे. म्हणूनच कृतज्ञतेचं आचरण करण्याचं अंतिम ध्येय ती भावना तुम्हाला समजून उमजून जाणवणं हे आहे. कारण भावनांची ही शक्तीच तुमच्या जीवनातील जादूला चालना देणार आहे. न्यूटनचा नियम एकास एक असा आहे. जेवढं तुम्ही देता तेवढा तुम्हाला मिळतं. याचाच अर्थ कृतज्ञतेची भावना तुम्ही जितकी वाढवाल, तितके त्या भावनेइतकेच व्यापक परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येतील. तुमच्या भावना जितक्या जास्त सच्चा, तितकी तुमची कृतज्ञताही मनापासून खरी ठरेल आणि तितक्याच वेगानं तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील. येस. सो इथे भावनेचं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. आपले इमोशनल लोक जे असतात ना, त्यांना कदाचित असं वाटेल की पटकन त्या भावना येत आहेत मनात, पण असं नाही आहे. जे कोणी प्रॅक्टिकल विचार करणारे लोक आहेत ना, किंवा ज्यांना पटकन रडू येत नाही, काही वेळेला जेंट्स लोकांना असं वाटू शकतं आपल्या पार्टिसिपंट्सपैकी की मला पटकन त्या इमोशन्स येत नाहीत, पण नाही, त्या येतात.
कधी-कधी आनंदाची हायर लेव्हल, हायर फ्रिक्वेन्सी तुम्ही गाठता. कधी-कधी आनंद अश्रू डोळ्यातून यायला लागतात. सो ह्या दोन्ही गोष्टी अगदी योग्य आहेत. येस, पुढे वाचा. किती थोड्या कालावधीत अगदी सहजपणे तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा तुम्ही अंगीकार केलात, हे जर तुम्हाला कळून चुकलं आणि त्याचे तुमच्यावर झालेले जादूमय परिणाम तुम्हाला दिसून आले, तर तुम्ही पूर्वी जसं आयुष्य जगत होता, तसं आयुष्य परत जगावंसं तुम्हाला वाटणार नाही. तुम्ही जर कृतज्ञतेचं थोडंसं आचरण केलं, तर तुमचं आयुष्य थोडंसंच बदलेल. तुम्ही जर प्रत्येक दिवशी कृतज्ञतेचं मोठ्या प्रमाणात आचरण केलं, तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, इतक्या नाट्यमय रीतीने तुमचं आयुष्य बदलून जाईल. येस. जसं तुम्ही पूर्वी आयुष्य जगायचा, त्या आयुष्यात तुम्हाला जावंसं वाटणारच नाहीये. हे इतकं अमेझिंग लाईफ आहे. एकदा का तुम्हाला लक्षात यायला लागलं, अनुभव यायला लागले ना, की तुम्हाला असं वाटेल, की कधी एकदा मी ती वही काढतोय आणि कधी एकदा मी ती कृतज्ञता करतोय. इतकं तुम्ही त्याच्यामध्ये डीप म्हणजे इतकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन जाल, की तुम्हाला आधीचं लाईफ म्हणजे काय, मी इतके दिवस कुठे होतो, मला हे कळलं का नाही आजपर्यंत, असं वाटायला लागेल. आणि हे वाक्य लक्षात घ्या, सेकंड पॅराग्राफमधलं हे अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. जर तुम्ही कृतज्ञतेचं थोडंसंच आचरण केलं, तर तुमचं आयुष्य थोडंसंच बदलेल किंवा हळूहळू म्हणजे खूप दिवस लागतील स्वप्न अनुभवायला. स्वप्न नाही, जादू अनुभवायला खूप काळ लागेल जर तुम्ही थोडंसंच आचरण केलं तर. पण जर का तुम्ही मोठ्या प्रमाणात आचरण केलं, तर तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही, इतकं ड्रामॅटिकली तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. ओके, मला वाटतंय स्वप्नांसाठी आपल्याला अजून एक उद्याचं सेशन घ्यावं लागणार आहे, कारण अजून बरेच राहिलेले आहेत त्या गोष्टी. सो एक दिवस 0 आपला उद्याचा सुद्धा असणार आहे, जो सगळ्यांना फ्री आहे. आणि हाच पॉईंट मी पकडून तुम्हाला सांगते, की लास्ट टाईम ज्या वेळेला पहिलं सत्र मी घेतलं, फ्रीमध्ये घेतलं, त्याचं कारण पण सांगते. कारण माझी ही इंटिग्रिटी होती. मला असं मनापासून वाटलं होतं, की नाही, तुम्हा सगळ्यांना फ्रीमध्ये द्यावं, म्हणून मी ते केलं. जो शब्द, इंटिग्रिटी म्हणजे काय असतं, जो शब्द तुम्ही स्वतःला देताय किंवा जे तुम्ही बोलताय ते तुम्ही करणं, म्हणजे तुम्ही इंटिग्रिटी पाळताय, इंटिग्रिटी फॉलो करताय. मी स्वतःला शब्द दिलेला होता, की मी पूर्णपणे महिनाभर फ्रीमध्ये करणार. मी माझ्या आयुष्यातला वेळ देणार. जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हाला द्यावं लागतं. मला वेळ माझ्यासाठी, कदाचित तुम्ही म्हणाल स्वार्थीपणा मी केला म्हणून, हो, पण मला कुठेतरी स्वतःसाठी वेळ द्यायचा होता, काढायचा होता. तो वेळ मला मिळत नव्हता, म्हणून मी दुसऱ्या समाजासाठी वेळ दिला. म्हणून ते पहिलं सेशन पूर्णपणे फ्री ठेवलं. पण हे पण अनुभवायला मिळालं, की लोकांची मेंटॅलिटी असते ना, की फ्री असलं की काही वेळेला त्याची किंमत नाही राहत, किंवा ते खरं आहे की खोटं आहे असं शंका येतात मनात, किंवा ठीक आहे करूया उद्या, आज करूया, कोण बघणार आहे, कोण विचारणार आहे, असा एक ॲटिट्यूड राहतो. पण ज्या वेळेला तुम्ही काहीतरी अमाऊंट दिलेली असते, त्यावेळेला तुम्हाला ते कुठेतरी मनामध्ये फिलिंग असतं, की नाही मी पैसे भरलेत, मला हे करायलाच पाहिजे, मला माझ्या आयुष्यामध्ये चेंज करायचं आहे. सो इथे मी फी आकारलेली आहे. आणि ही फीसुद्धा मी असं नाही, बऱ्याच जणांनी पूर्ण फी दिलेली आहे, काही जणांना डिस्काउंट दिलेलं आहे, ग्रुप डिस्काउंट दिलेलं आहे, काही जणांना त्याच्याही व्यतिरिक्त, ज्यांना मी सांगितलं होतं की मला पर्सनली बोला. सो तुम्ही बोलणं गरजेचं आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल तर. फक्त मी एवढं सांगते की काहीतरी मिळवायला तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं. सो हे यावेळेसचे सेशन मला खूप वाटतं की सगळ्यांनी खरं तर मॅक्सिमम अटेंड करावं. मी तुम्हाला सगळ्यांना फ्रीसुद्धा देईन, पण मला तुमची कमिटमेंट पाहिजे की तुम्ही खरोखरच हे करणार आहात का. मी अगदी कमी फी केली, 500पर्यंत सुद्धा आले. इथे मला पैसा हा एनर्जी आहे हे लक्षात घ्या. पैसा म्हणजे त्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही खूप भुकेले आहात, तुमच्याकडे नोटांनी भरलेली बॅग आहे, पण तुम्ही ते पैसे खाऊ शकताय का? नाही. ती एनर्जी आहे फक्त, जी इथून तिकडे ट्रान्सफर होतीये, तिकडनं इकडे ट्रान्सफर होतीये. तुमच्या या इंडियन रुपीजना तुम्ही फॉरेनमध्ये गेल्यानंतर काही व्हॅल्यू असते का? नाही. तर इथे मला पैसा महत्त्वाचा नाही आहे. तुम्ही जर मला म्हटलात की मॅडम मी 30 रुपये देऊ शकतो, तरी मी 30 रुपये घ्यायला तयार आहे. फक्त मला तुमची कमिटमेंट हवी आहे आणि काहीतरी द्यायला हवं आहे. आणि दुसरं एक सायन्स असा आहे ज्याचा मी अभ्यास केलेला होता, की एखाद्याचं तुम्ही देणं लागता आणि जर का तुमचा 1 रुपया जरी राहिलेला असेल त्याच्याकडे, तर त्याला आणि ज्याच्याकडे राहिलेला आहे, दोघांनाही दुसरा जन्म घ्यायला लागतो त्या 1 रुपयासाठी. कारण ही परतफेड करायची असते आणि त्याच्यासाठी पुन्हा मनुष्यजन्म. मग या मनुष्यजन्माच्या फेऱ्यामध्ये सुद्धा मला नाही वाटत मला अडकावं, कारण मला सुद्धा कुठेतरी
मोकळीक हवी आहे, मोक्ष हवा आहे. सो कोणती गोष्ट जगामध्ये फ्री नसते हे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला जर का पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल, मी अजूनही डिस्काउंट द्यायला तयार आहे. पण तुम्ही जॉईन व्हा आणि मी मनापासून माझी अशी इच्छा आहे की जर तुम्ही मला पर्सनल मेसेज केला, मला म्हटलात की मी नाही पैसे देऊ शकत तरी चालेल. फक्त मला तुमची कमिटमेंट हवी, तुमची इंटिग्रिटी हवी की नाही मॅडम मी खरोखरच करणार आहे, प्रत्येक दिवसाची असाइनमेंट करणार आहे, कारण ह्याने माझं स्वतःचंच आयुष्य बदलणार आहे. त्याने माझं आयुष्य नाही बदलणार आहे. तुम्ही असाइनमेंट करा किंवा नका करू. मी हे सेशन घेणार आहे 30 दिवस, काही होऊ देत, हे घेणार आहे मी. पण जर का तुम्हाला खरोखरच तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर ही गोष्ट तुम्ही नक्की करा. ओके, थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच उज्ज्वलाजी. थँक्यू फॉर नाईस रीडिंग. ओके, आपण आज इथे थांबूया आणि स्वप्नांची दुनिया काय आहे ती आपण उद्या अनुभवायची आहे. स्वप्न लिहायची कशी आहेत तर तुम्ही आज हा सगळा विचार करून ठेवायचा आहे की नेमकी तुमच्या डिझायर्स म्हणजे अगदी छोट्या शॉर्ट टर्म स्वप्न पण असू शकतात, लाँग टर्म स्वप्न पण असू शकतात. यांचा विचार करून ठेवा. रफमध्ये लिहून ठेवलं आज तरी चालेल, तुम्हाला खूप मदत होईल की परवा तुम्हाला डायरेक्ट फेअर लिस्ट करता येईल. त्यामुळे उद्याचा दिवस आहे, उद्या दिवसभरामध्ये एकतर तुमची जी लिस्ट तुम्ही केलेली नसेल ती पण करा. कोणती लिस्ट? तर मूड शिफ्टरची तुमची लिस्ट की ज्याच्याने तुम्हाला छान वाटते, आनंद वाटते, ती लिस्ट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वप्न काय काय आहेत. तुम्हाला मी सजेस्ट करेन की आधी शॉर्ट टर्म स्वप्न जी असतात ना, जी पटकन पुरी होतील, एखादी छोटीशी वस्तू घ्यायची आहे ती पण लिहून टाका. मग जेव्हा आहे ना या छोट्या छोट्या स्वप्नांचा अनुभव येतो ना, तेव्हा आपला विश्वास बसतो की वाव, खरंच हे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. येस, म्हणजे माझं मोठं स्वप्न पण पूर्ण होणार आहे. नाहीतर जर का एकदम मोठं स्वप्न ठेवलं की आत्ता माझा पगार समजा 50,000 आहे किंवा 20,000 आहे आणि तो मला किती असायला हवा आहे, समजा एकदम 5 लाख दर महिन्याला यायला हवे किंवा 5 कोटी, असं 5 कोटी जास्त घ्या 5 लाखापेक्षा. 5 कोटी म्हणजे हे फारच लाँग टर्म झालं की किंवा 5 मिलियन वगैरे. सो असं स्वप्न बघू नका लगेचच, कारण मग ते पूर्ण नाही ना झालं की मग आपल्याला असं व्हायला थोडासा आपला विश्वास डळमळीत होतो. सो एक काम करायचं आहे की शॉर्ट टर्म डिझायर्स आणि लाँग टर्म डिझायर्स असे दोन्हीही लिहून काढा. आत्ता फक्त वरवर लिहा, पॉईंट्स लिहिले तरी चालतील. मग आपण उद्या बघणार आहोत की नेमकी कशी लिहायची, ती वाक्यरचना कशी आहे. उद्याचं सेशन अजिबात मिस करू नका. जे यूट्यूबवरती पाहणारे आहेत सेशन, त्यांनासुद्धा माझी हीच रिक्वेस्ट आहे, यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज रोजच्या रोज न चुकता एक काहीतरी स्ट्रक्चर ठरवा की हां, मी रोज सकाळी उठल्यानंतर या वेळेमध्ये माझं हे सेशन यूट्यूबवरती बघणार आहे आणि त्याची असाइनमेंट करणार आहे. किंवा तुम्ही सगळेजण की तुम्ही रोजचं एक स्ट्रक्चर ठरवा की मी रोज हा वेळ देणार आहे फक्त आणि फक्त असाइनमेंटसाठी. सो तुमचं स्वप्न पूर्ण व्हायला तुम्हाला नक्कीच मदत होईल. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, आपण एंड करूया. थँक्यू ऑल पार्टिसिपंट्स फॉर लिसनिंग टू मी. थँक्यू. बाय. गुड नाईट.